श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा केवड येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा केवड येथे 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेच्या वतीने प्रथमतः प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण, सिव्हिल इंजिनियर पोपट सरवदे, महारुद्र कदम, मेजर उत्तरेश्वर दादा घाडगे, आदर्शस्थान गणेश चव्हाण, व्यवस्थापक कालिदास चव्हाण, मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील, शिवाजी शिंदे, संतोष भुसारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या ध्वजारोहणाच्या निमित्ताने प्रशालेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पोपट सरवदे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महारुद्र कदम हे व्यासपीठावर उपस्थित होते। त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समूह गीत, कवायत, योगासन याचे उत्तमरित्या सादरीकरण केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली भाषणे केली। यामध्ये त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या आहुतीमुळे आपणास हे स्वातंत्र्य मिळाले असे सांगितले। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील मान्यवरांच्या व संस्थापक प्रमुखांच्या हस्ते प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीतील मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचे सत्कार देखील करण्यात आले। पोपट सरवदे यांनी अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून आपण देशसेवा करू शकतो, देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या प्रेरणेतून तरुण पिढीने आदर्श घ्यावा व आपल्या देशाचे नावलौकिक ही तरुण पिढी वाढू शकते असे त्यांनी सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कमलाकर साखळे यांनी मानले। या कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या गीतातून करण्यात आला। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर दत्तात्रय लटके, दत्तात्रय पिंजारी, पांडुरंग नाना धर्मी, अर्जुन बापू लटके, संतोष घुले, भीमराव लटके, सचिन धर्मे, मुकुंद धर्म, भगवान चव्हाण, शिवाजीराव दादा राऊत, सिद्धार्थ सोनपसारे, प्रशालेतील माजी विद्यार्थी, पालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।